तर मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत पण महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड यांच्या गोट्यावरती आलोय. आज आपल्याला मुलाखत देण्यासाठी खास त्यांचे पुतण्या आज आपल्याला खास मुलाखत देणार आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. आपला परिचय करून द्या प्रथमतः. माझं नाव श्रवण बाबूशेठ गायकवाड. हा राहणार रोडकी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हा काय नाव आहे ह्या बैलाचं? हरण्या. हरण्या. हरण्याचा इतिहास काय आहे? इतिहास त्यांनी महाराष्ट्रात म्हणजे त्यांनी आमचं नाव त्याच्यामुळे आमचं एवढं नाव आहे आता महाराष्ट्रात. होय. कुठं कुठं फायनलला काय कुठल्या साईडने पळतो? काय नाही, 4 एखादी फिट आणि पुढे लय जागी आता फायनल घेतले. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी असे बरेच फायनल घेतले. पुशेगाव विशेगाव असे होय घेतले टॉपच्या. टॉप मध्येच पळाला आहे. हा मग कोण त्या हरण्याची कोणाची गाडी जास्त पळत होती? त्यो ह्याचा काय त्यो बोपरचा रान नाही का, त्यो बोपर संदीपबाई यांचा. संदीपबाईचा रान आणि ह्याची गाडी 41-42. हा बरोबर तेच. मग संदीपबाईच्या रानाची ह्याची गाडी कुठं कुठं फायनलला राहिली? ते फुरसिंगीत एक मैदान झालं हा तिथं राहिले. बिनजोड केले 2-4 आणि मैदानात पण केले 2-4 असे. होय. बरं हरण्याविषयी काय सांगतो अजून? त्यांनी आमचं नाव केलं ते मी त्याला देवच मानलं जातं. ते कारण ते जीव आहे माझे. जीव आहे तुझा. हा शाळेत जातो का? जातो की. कितवीला आहे तो? 7वीला. 7वीला. मग हे नाद कस काय लागला तुला? लागलं जायचं मैदानाला, 1-2 मैदान गेलं आणि ते लागलं ना. सुटत नाही ना लागलं. सुट्टीच्या दिवशी जातो का? जातो सुट्टीच्या दिवशी, एखाद्या दिवशी घेतो सुट्टी. मग हरण्या तुझा कशामुळे देव मानतो तू? ते आता ते लय पुण्य केलं, म्हणजे त्याने माझ्यासाठी लय काय काय केलं म्हणून. होय. काय काय केलं त्यासाठी? लय म्हणायचं जीव आहे. हाय आपलं जीवच आहे मा. होय. म्हणजे काय नाव काय केलंय म्हणजे सांग की आम्हाला कळू दे की. आलं त्याच्यामुळे आम्हाला शेट म्हणायला लागले लोक. होय. त्याच्यामुळे शेट म्हणते होय. हा. मग आता हरण्याचं इतकं वय झालं तरी हरण्या तुम्ही ठेवलाय तुमच्या दावणीला? त्यांनी नाव केलं पहिलं. होय. किती दिवसाचा आहे आज? किती वर्ष झालं पळत आता? झालं 18-19. 18-19 वर्षाचा आहे. लहानपणी आणलेला होता का? हा लहानपणीच. होय. लहानपणी तरी किती? आदत वयात पार 13-14 महिन्याचा होता. 13-14 महिन्याचा वय. तुझं वय किती? माझं वय हाय 14 आहे. 14. मग हे तुझ्यापेक्षा गावच्या मोठा आहे आता काय आपल्याला. होय. मग ज्यावेळेस तुम्ही हरण्याला पळवाय न्यायचा मग त्याचं देखभाल कोण करायचं? जेव्हा ते पोरं असायची तेव्हा आपण बैलाच्या मागच पळायचं. तर काय करत तू पळायचा बैलाच्या पाठीमाग? कोण कोण? मीच असायची ना तेच पोरं पण. होय. तूच पळायचं. मग ज्यावेळेस गोलाला व्हायचा त्यावेळेस तुला काय वाटायचं? लहान आनंद वाटायचं. होय. मग ह्या बैलाचा सांभाळ कोण करत होतं? तेव्हा ते गडी होता एक. हा तो सांभाळ करायचा. हा. त्यो आणि आजी आजोबा बैलाकडं यायचे का? हा येते ना. खायला प्यायला टाकायचे ते सकाळच्या बारी. होय. मग तू ज्यावेळेस लहान होता मग तू बैलाच्या मागे पळत होता लहान वयात आणि तरी तुला इतका आनंद व्हायचा होय? मग त्याला काय तेव्हा गुलाला झालं कोणाला आनंद होत. म्हणजे तू गुलालाचा आनंद तुला व्हायचा का? हा. आता मग ही नवीन खरेदी तुमची घेतली ती कशी वाटते? ती बी ह्याच्या पावलं पावटाची. होय. तुमचे बैल होऊन कोणते कोणते गेले आजपर्यंत? तो पावर झालाय आणि एक नागे झाला आणि तो झाला. आता मग तो मध्ये राजा झाला ना. आता हे करीन ना शो सुलतान नाव करण का? होय. ही कोणाचे सगळे चषक आहेत? त्या हारण्याची आहेत, बाकीचे आहेत घरात. होय. हरण्याचे आहेत का? मग आता तुम्ही इथून पुढं कसं नियोजन करणार मग सुलतानचं? सुलतानचं टॉपच नियोजन लावायचं. टॉपच होय. मग तुला कोणाबरोबर पळवायला सुलतान आवडल? मथुर बरोबर. ते दादा पण भारी माणूस आहे आपल्याला बैल देईल. राहुल दादा भारी माणूस आहे का? दादा बरोबर बोललाय का तू? हा बोललोय. कधी? ओळखीच्या मैदानात ते काय ते
रामदारात नाही माहिती ह्याचं झालं दत्त गुरुदत्तांचं ते दत्त जयंतीचं दत्त जयंतीचं त्या मैदानातलं. त्या मैदानात बोलायला होय. हा मग त्यावेळेसच बैल मागितला का आता मागणार आहे? तेव्हा मी मागितलेला परत एकदा मागायचा. होय. मग मथुरचा तू इतका फॅन कस काय? आवडतं ते माणूस तसा आहे भारी. मग तुला मथुर आवडतो का बकासूर आवडतो? मथुर. मथुर. तसं दोन्ही पण म्हणजे आवडतात मला. हा तसे दोन्ही बैल चांगली आहेत पाळायला बिळायला. होय. बर चालतंय. तू शाळेला आता तुला शाळेसाठी शुभेच्छा आणि सुलतानासाठी बी शुभेच्छा. धन्यवाद.